श्री रामगीता. श्री गणेशाय नमः. महादेव म्हणाले, सर्व जगताचे अत्यंत मंगल करण्याच्या बुद्धीने उत्तम अशी रामायण रूपी कीर्ती करून तो रघुकुल श्रेष्ठ ज्याप्रमाणे पूर्वींच्या राजर्षी श्रेष्ठांनी आचरले होते त्याप्रमाणेच आपले पूर्वीपासून आचरित असलेले चरित्रे पुढे आचरता झाला. उदार बुद्धी लक्ष्मणाने प्रश्न केल्यावरून राम त्याला अनेक पुरातन शुभ कथा सांगत असे. त्या ओघाने राघवाने शापामुळे उद्दाम नृग राजाच्या तिर्यकत्वाची म्हणजे राजाला पशुयोनी प्राप्त झाल्याची कथा सांगितली. सीता ज्याची चरण कमले चुरीत असे अशा व एकांत ठिकाणी बसलेल्या सर्व शक्ती संपन्न प्रभू श्री रामचंद्राला एका प्रसंगी शुद्ध भाव धारण केलेला व विनययुक्त लक्ष्मण भक्तिपूर्वक नमस्कार करून म्हणाला, हे महामते, तू शुद्ध ज्ञानरूप आहेस, सर्व प्राण्यांच्या अंतर्यामी आत्मा आहेस, स्वतः शरीर रहित आहेस. तुझ्या चरण कमलांचे ठिकाणी भ्रमर कमलाच्या ठिकाणी ठेवीत असलेल्या आसक्ती संसार मोक्षाला कारणीभूत अशा तुझ्या चरण कमलाप्रत मी आलेलो आहे. ज्याला अंतपार नाही अशा सागराप्रमाणे असलेल्या अज्ञानाला मी ज्याचे योगाने सुखाने तरून जाईन असा मला उपदेश करा. तेव्हा लक्ष्मणाचे सर्व भाषण ऐकून शरणागताचे दुःख दूर करणारा सर्वदा प्रसन्नचित्त असलेला व राजांना भूषणभूत असा श्री रामचंद्र श्रुतींना प्राप्त झालेली आत्मतत्वरूपी विशेष ज्ञान अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करण्यासाठी बोलला. अगोदरच आपल्या वर्णाला आणि आश्रमाला योग्य सांगितलेली कर्मे करून शुद्धचित्त प्राप्त झालेल्या मनुष्याने अशा प्रकारे पूर्वी इंद्रनिग्रहादी साधने प्राप्त झालेला ती कर्मे समाप्त करून आत्मज्ञान प्राप्तीसाठी उत्कृष्ट गुरुकडे जावे. शरीराच्या उत्पत्तीला कारण जे कर्म आहे असे ज्ञात्यांनी आजपर्यंत मान्य केले आहे. या जन्मातही विषयावर प्रीती करणारा त्याच्या कर्माप्रमाणे धर्म किंवा अधर्म प्रिय किंवा अप्रिय होतात. त्या योगाने पुन्हा शरीर प्राप्त होते आणि नंतर पुन्हा कर्म सुरू होते. अशा प्रकारे हा संसार चक्रासारखा आहे असे म्हटले आहे. या संसाराचे अज्ञान हेच मुख्य कारण आहे. या संसारातून मुक्त होण्याच्या कामी त्या अज्ञानाचा त्याग हाच त्यावर उपाय सांगितला जातो. त्या अज्ञानाचा नाश करण्याच्या कामी ज्ञान हेच समर्थ आहे. कर्म अज्ञानापासून उत्पन्न झालेले असल्यामुळे अज्ञानाशी विरोधयुक्त नव्हे, म्हणून अज्ञानाचा नाश करण्याला समर्थ होत नाही असे ज्ञात्यांनी सांगितले आहे. कर्मापासून अज्ञानाचा नाश होत नाही, विषयांच्या आसक्तीचा नाश होत नाही. तेणेकरून आणखी कर्म दोषयुक्त होऊ लागते. अर्थातच त्यापासून पुन्हा संसाराचे निवारण होत नाही. यासाठी शहाण्या मनुष्याने ज्ञानाच्या विचाराने युक्त व्हावे. यावर कोणी अशी शंका घेतात की वेदांच्या मुखातही कर्म करायला सांगितले आहे. ज्याप्रमाणे ज्ञान त्याप्रमाणेच कर्म सुद्धा पुरुषार्थाचे म्हणजेच मोक्षाचे साधन आहे. कर्म हे प्रत्येक प्राण्याला करायला सांगितले आहे, शिवाय ते तर ज्ञानाला मदत करणारे आहे. कर्म जर केले नाही तर दोष होतो असे सुद्धा वेदांनी सांगितले आहे. म्हणून हे कर्म मोक्षच्छू मनुष्याने सर्वदा केलेच पाहिजे. तुम्ही म्हणाल की ज्ञान स्वतंत्र असून निश्चित असे कार्य करणारे आहे आणि ते मनाने सुद्धा दुसऱ्या कशाची अपेक्षा करीत नाही. तर त्यावर आम्ही म्हणतो की निश्चित म्हणजे सत्य कार्य ज्यापासून होते अशा यज्ञाला सुद्धा ज्याप्रमाणे इतर साधनांची अपेक्षा असते त्याप्रमाणेच विधिवाक्यांनी सांगितलेल्या कर्माने ज्ञानमुक्तीला विशेष कारण होते. असे कोणी कुतर्क काढून वाद करणारे म्हणतात ते सुद्धा चुकीचे प्रमाण आहे. कारण प्रत्यक्ष दिसणारा विरोध केवळ कर्म हेच मोक्षाला साधन हे सुद्धा मत चुकीचे आणि कर्म आणि ज्ञान यांचा समुच्चय मोक्षाला साधन हे सुद्धा मत चुकीचे. शरीरावरील अभिमानाने, मीपणाने, अहंकाराने किंवा देहात्मबुद्धीने कर्माची वृद्धी होते आणि ज्ञान तर शरीरावरील अहंकाराचा अभाव झाला म्हणजे निर्माण होते किंवा सिद्ध होते किंवा त्याची वृद्धी होते. अत्यंत शुद्ध असे अनुभवयुक्त ज्ञान ज्यांच्यापासून प्राप्त होते अशा वेदांत वाक्यांच्या आलोचनाने प्राप्त होणारी जी अखेरची म्हणजे अत्यंत श्रेष्ठ अशी आत्मवृत्ती म्हणजे परमात्मा आणि आपण एकच आहोत
अशा प्रकारची भावना निर्माण होणे, तिचेच नाव ज्ञान असे ज्ञात्यांनी म्हटले आहे. सर्व अंगे उपांगे इत्यादी साधनांच्या योगाने कर्म निर्माण होते आणि ज्ञान सर्व कर्ता कर्तृत्व इत्यादी साधनांचा नाश करते. म्हणून बुद्धिमान मनुष्याने सर्वतः कर्माचा त्याग करावा. कर्माचा ज्ञानाशी विरोध असल्यामुळे समुच्चय होत नाही. सर्व इंद्रियांच्या प्रवृत्तींचे शब्दादी विषय ज्यापासून निवृत्त झाले आहेत असा होऊन सर्वदा आत्म्याकडेच वृत्ती ठेवणे म्हणजे आपल्या आत्म्यामध्येच परमात्म्याचे रूप पाहणे हेच ज्याचे प्राप्तव्य अशा प्रकारचे व्हावे. जोपर्यंत शरीर जोग इत्यादी अनात्म वस्तूंचे ठिकाणी मायेच्या योगाने आत्मबुद्धी असते तोपर्यंत विधिवाक्यांच्या कर्माचा म्हणजे विधिवाक्यांनी सांगितलेल्या कर्माचा चाकर व्हावे. तत् अखिलम नेती हे जग सत्य नव्हे इत्यादी वाक्यांनी जग मिथ्या आहे असे जाणून परमात्मा सत्य आहे असे जाणून आणि मग नंतर कर्माचा त्याग करावा. परमात्मा आणि जीवात्मा हा भेद नाहीसा करणारे प्रकाशरूप ज्ञान जेव्हा स्वतःमध्ये प्रकाशित होते तेव्हा स्वतःच्या शरीराच्या उत्पत्तीला कारण अशी माया आपल्या कर्मादी साधनांच्या सह एकदम नाश पावते. श्रुतीच्या प्रमाणाने नाश पावलेली ती माया संसार रूपी कार्य करणारी कशी काय होईल? शुद्ध निर्मल अद्वितीय ज्याहून श्रेष्ठ असे दुसरे काही नाही असे किंवा द्वैताचा नाश करणारी केवळ अनुभवयुक्त अशा ज्ञानाने ती नष्ट झालेली आहे. म्हणून ती माया की जिला अविद्या असे म्हणतात अशा ज्ञानाच्या योगाने नाश पावल्यावर पुन्हा उत्पन्नच होणार नाही. कर्माचा कर्ता मी आहे असा अहंकार अविद्येमुळे उत्पन्न होतो. जर ज्ञानाने ती अविद्या नष्ट झालेली आहे आणि पुन्हा उत्पन्न होत नाही तर याचा म्हणजे या कर्माचा कर्ता मी आहे अशी बुद्धी कशी काय होईल? म्हणून ज्ञान हे स्वतंत्र आहे, ते कर्मावर अवलंबून नसते. दुसऱ्या कशाची त्याला अजिबात अपेक्षा नसते. मोक्षाला ते एकटेच साधन म्हणून प्रसिद्ध आहे. वेदामधील अर्थवाद वाक्याने प्रशंसा केलेल्या सर्व कर्माचा त्याग करावा असे आदरपूर्वक पण स्पष्ट प्रीतीने प्रसिद्ध अशी तैत्तिरीय श्रुती सांगते. वाजसेनांची यथावत ही श्रुती सुद्धा असेच सांगते. सारांश मोक्षाला साधन ज्ञान आहे, कर्म नव्हे. यज्ञ ज्ञानाच्या बरोबरीचा आहे असे तू दाखवलेस पण समान दृष्टांत सांगितला नाहीस. फलांच्या भेदामुळे अनेक साधनांनी यज्ञ सिद्धीस जातो. ज्ञान याच्याहून अगदी उलट आहे. कर्म न केल्यास मी दोषयुक्त होईन अशी जी बुद्धी ती अनात्म बुद्धी अज्ञानी जनांच्या ठिकाणी आढळून येते, तत्वज्ञान्यांच्या ठिकाणी आढळत नाही. म्हणून कर्माच्या ठिकाणी चित्त आसक्त असलेल्या लोकांनी अमुक प्रकाराने करावयाच्या व अवश्य म्हणून सांगितलेल्या अशा कर्माचा त्यागच केला पाहिजे. निष्काम कर्माच्या योगाने शुद्ध चित्त झालेल्या व श्रद्धायुक्त पुरुषाने ते ब्रह्म तू आहेस तत त्वमसि या महावाक्यावरून होणारे किंवा गुरुच्या कृपेने होणारे परमात्मा व जीव यांच्या ऐक्याचे ज्ञान मनन निधी ध्यासनाआधी अनुभवयुक्त करून घेऊन सुखी व्हावे. मेरू पर्वताप्रमाणे निश्चळ चंचलता रहित व्हावे. वाक्याच्या अर्थाचे ज्ञान होण्याला अगोदरच पदांच्या अर्थाचे ज्ञान कारण आहे. तत आणि त्वम या पदांचे अर्थ परमात्मा आणि जीवात्मा असेच आहेत आणि अशी या पदाने दोघांचे एकत्व होते. प्रत्यक्त्व प्रतिशरीराचे ठिकाणी परमात्म्याचे स्वप्रकाशरूपी अस्तित्व यालाच प्रत्यक्त्व असे म्हणतात. आणि पराक्त्व म्हणजे जीवाचे परप्रकाशत्व, परोक्षत्व म्हणजे डोळ्यांनी न दिसणे कल्पनेने जाणणे आणि प्रत्यक्षत्व म्हणजे प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसणे. अशा प्रकारचा जो परमात्मा आणि जीवात्मा यांच्यामध्ये विरोध भासतो त्याचा त्याग करून पूर्ण विचाराने समजणारे व लक्षणेने दर्शित केलेले जे त्या दोघांचे एक चैतन्य स्वरूप ते पूर्णपणे जाणून स्वतःला आत्मा परमात्मा आहे असे जाणावे आणि द्वैत रहित होऊन जावे. तत्त्वम या दोन्ही पदामध्ये एकच चैतन्यरूपी अर्थ असल्यामुळे जहत लक्षणा संभवत नाही, कारण तो अर्थ सोडायचा नाही. तशीच विरोधी असल्यामुळे बाहेरचाही अर्थ अधिक घेणे हे अजहत लक्षणेचे लक्षण आहे. ते सुद्धा या ठिकाणी विरोधी आहे, कारण चैतन्यरूपी समान अर्थाशिवाय बाकीचा घ्यायचाच नाही. अजहत लक्षणा संभवत नाही.
सहा आणि अयम या पदांच्या अर्थाप्रमाणे, म्हणजे दोन्ही पदातील समान अर्थ ठेवून बाकीचा असमान अर्थ सोडून देणे हे भागलक्षणेचे लक्षण आहे. तत आणि त्वम या दोन पदांची भागलक्षणा मानणे योग्य आहे. कारण तशी समजण्यामध्ये न्यायशास्त्राच्या नियमांचा दोष लागत नाही. पृथ्वी इत्यादी 5 भूतांच्या एकवटण्याने उत्पन्न होणारे सुखदुःखाला कारण अशी जी कर्मे आहेत, त्यांच्या भोगाचे स्थान आदी व अंत यांनी युक्त असलेले पूर्वजन्मीच्या कर्मापासून उत्पन्न होणारे आदीज कर्म आणि मायामय असे हे जे शरीर, तेच आत्म्याचे स्थूल अशी उपाधी आहे. मन, बुद्धी आणि 10 इंद्रिये यांनी आणि 5 प्राण यांनी युक्त परस्पर मिश्र न झालेल्या भूतांपासून उत्पन्न होणारे असे दुसरे सूक्ष्म शरीर आत्म्याचे उपाधी आहे, असे ज्ञाते लोक सांगतात. हे सूक्ष्म शरीर सुखदुःखादी भोगणाऱ्या आत्म्याला साधन होय. अनादि आणि अनिर्वच्य, जिचे वर्णन करता येत नाही असे असते. तथापि या उपाधी संबंधाने माया हेच मुख्य कारण आहे, शरीर तर दुसरे कारण आहे. उपाधिरूप भेदामुळे ज्या परमात्म्यापासून आपला आत्मा पृथक आहे, म्हणजे वेगळा आहे असे वाटते, त्या आपल्या आत्म्याची परमात्म्याच्या ठिकाणी श्रवण, मनन, निधी ध्यासन अशा क्रमाने जाणीव करून घ्यावी. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय अशा वेगवेगळ्या कोशांच्या ठिकाणी हा आत्मा त्या आकृतीचा भासतो. ज्याप्रमाणे स्फटिक निरनिराळ्या वस्तूंच्या रंगामुळे वेगवेगळ्या रंगाचा भासतो, ज्या अर्थी हा आत्मा संग झाला तरी संसक्त न होणाऱ्या स्वरूपाचा जन्मरहित आणि द्वयरहित म्हणजेच एक आहे, त्या अर्थी याविषयी सर्व प्रकारे विचार केला असता याचे यथार्थ ज्ञान होते. या आत्म्याच्या ठिकाणी जागृती, सुषुप्ती आणि स्वप्न या 3 अवस्था दिसतात. त्रिगुणात्मक बुद्धीच्या त्या अवस्था आहेत, त्या अवस्था आत्म्याच्या नसतात. नित्य, अत्यंत उत्कृष्ट, अद्वितीय, केवल आणि आनंदरूप शिव अशा या ब्रह्माच्या ठिकाणी परस्परांवर भिन्न धर्म असल्यामुळे अवस्थांचा आरोप खोटा आहे. हा देह, इंद्रिये, प्राण, मन आणि जीव म्हणजे चिदात्मा यांच्या समुदायामुळे बुद्धीची वृत्ती सतत चक्राप्रमाणे फिरत असते. तिचे मूळ अज्ञान असल्यामुळे अज्ञान हेच तिचे लक्षण आहे. ही बुद्धी जोपर्यंत असेल तोपर्यंत हा संसाराचा वारंवार होणारा उद्भव असाच चालत राहणार. अर्थात आदेशो नेती नेती याप्रमाणे सर्व जग मिथ्या असे जाणून चैतन्यरूपी अमृताचे हृदयामध्ये सेवन करून, ज्याप्रमाणे मनुष्य नारळाधिकामधील उदक पिऊन ज्यामधून उत्तम रस काढून घेतला आहे असे ते फळ टाकून देतो, त्याप्रमाणे सर्व जगताचा त्याग करावा. आत्मा कधी मरण पावत नाही, उत्पन्न होत नाही, क्षय पावत नाही, वृद्धी पावत नाही. तो नवीन नाही. सर्वांचे महत्त्व त्याने मागे टाकले आहे. तो सुखात्मक आहे, स्वयंप्रभू, सर्वव्यापी, अद्वय अशा प्रकारचा आहे. अशा प्रकारच्या ज्ञानमय सुखात्मक आत्म्याचे ठिकाणी दुःखमयी संसाराची प्रतीती कशी काय होते? तर ती होते अज्ञानामुळे केलेल्या अध्यासाच्या योगाने. ती भासते. ज्ञान झाले असता त्या ज्ञानाचा अज्ञानाशी विरोध असल्यामुळे क्षणामध्ये ती प्रतीती नाश पावू शकते. निराळी वस्तू निराळ्या ठिकाणी भ्रमामुळे भासमान होते, त्यालाच अध्यास असे म्हणतात. रज्जू इत्यादी सर्पाहून वेगळ्या पदार्थांच्या ठिकाणी जसा सर्पाचा भास होतो, त्याप्रमाणेच ईश्वराच्या ठिकाणी या जगताचा भास होतो. संशयाला कारण असणाऱ्या मायेविरहित चैतन्यरूप, ज्ञानरूप सर्व विश्वाचे कारण दुःखरहित ब्रह्म, अद्वितीय, केवल आणि सर्वोत्कृष्ट अशा आत्म्याच्या ठिकाणी प्रथम अहंकाराची कल्पना केली, हाच मूळ अध्यास होय. इच्छा, औदासिन्य, प्रीती, द्वेष, सुख, दुःख इत्यादी धर्म असलेल्या वासनाच म्हणजे बुद्धी आत्म्याच्या ठिकाणी संसाराला कारण होतात. कारण झोपेमध्ये त्यांचा म्हणजे त्या वासनांचा अभाव असल्यामुळे त्या आत्म्याची आम्हाला आनंद रूपाने प्रतीती होते. अनादि अशा अविद्येपासून उत्पन्न झालेल्या बुद्धीमध्ये प्रतिबिंबित झालेला हा जीव चैतन्याचा प्रकाश आहे असे म्हणतात. ज्ञानाचा साक्षी म्हणून
ज्ञानापासून वेगळा राहिला आहे तो बुद्धीने परिच्छेद करण्यास अशक्य आणि म्हणून बुद्धीहून श्रेष्ठ असा आहे. चैतन्याचे प्रतिबिंब ज्याला चिदाभास म्हणतात तोच जीव होय. तो इंद्रियासहित साक्ष, मन, आत्मा आणि अंतकरण यांच्या अत्यंत निकट अशा एकत्र वासामुळे अग्नीशी संसर्ग पावलेल्या लोखंडाप्रमाणे परस्परांवर अध्यास झाल्या कारणाने चिदात्मा व मन यांचे ठिकाणी अनुक्रमे जडत्व व अजडत्व यांची प्रतीती होते. वेदवाक्यांपासून आणि गुरुपासून ज्ञानाचा अनुभव प्राप्त झालेल्या मनुष्याने तो आपला आत्मा म्हणजे जीवात्मा हा आत्म्याचे म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी स्थित आहे असे जाणून आत्म्याशी संबंध अशा सर्व देह इंद्रियादी जड वस्तूंचा त्याग करावा, म्हणजे जड वस्तूंविषयी उदासीन राहावे. मी प्रकाशरूप आहे, मी जन्मरहित आहे, अद्वितीय, माझ्यासारखा दुसरा कुणीही नाही, सर्वदा प्रकाशमान, अत्यंत शुद्ध, अनुभवयुक्त, ज्ञानाने पूर्ण, दुःखरहित, सर्वव्यापी, संपूर्ण, आनंदमय, निर्विकार, अक्रिय अशा स्वरूपाचा मी आहे. मी सर्वदा मुक्त आहे, अचिंत्य शक्ती असलेला मी आहे, इंद्रियांना अगोचर असे ज्ञान मी आहे. मी निर्विकार स्वरूपी आहे, ज्याचा शेवट कुठे आहे त्याचा अंत लागत नाही असा वेदज्ञानी पंडितांनी हृदयामध्ये रात्रंदिवस चिंतिलेला असा मी आहे. याप्रमाणे अखंडित मनाने सर्वदा आत्म्याचा विचार करणाराचे विचारांपासून उत्पन्न होणारे शुद्ध ज्ञान लवकर कर्मासह वर्तमान अविद्येचा नाश करते. ज्याप्रमाणे सेवन केलेले औषध रोगांचा नाश करते त्याप्रमाणेच एकांत स्थली बसलेला, इंद्रिय विषयांवरून निवृत्त केलेला, मन पूर्णपणे जिंकलेला, शुद्ध अंतकरणाचा, ज्ञान ज्याची दृष्टी आहे असा, ज्ञानाशिवाय ज्याच्याजवळ दुसरे साधन नाही असा, केवळ आत्मस्वरूपीच स्थित असा होऊन एका परमात्म्याकडेच लक्ष लावावे. परमात्मा ज्याचे दर्शन देतो म्हणजे ज्याला प्रकाशित करतो असे हे जे विश्व आहे त्याचा सर्वांचे कारण असलेला आत्म्यामध्ये लय करावा. त्याप्रमाणेच लय करणारा ज्ञानी कृत्य होऊन पूर्ण ज्ञानरूपी आनंदामध्ये मग्न होऊन राहतो. तो बाह्य किंवा अंतर काही जाणत नाही. स्थावर आणि जंगम वस्तूंसह सर्व जग ओंकार मात्र होय असा समाधीच्या पूर्वी विचार करावा. जग हे ओंकाराचा वाच्य अर्थ आहे. ओंकार म्हणजे प्रणव हा जगाचा वाचक शब्द आहे. हे तरी जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत अज्ञानामुळेच प्रसिद्ध आहे, ज्ञान झाल्यानंतर मात्र नाही. शरीरातील जागृतीचा साक्षी ज्याला वेदांतामध्ये विश्व असे म्हणतात त्या पुरुषाला अशी संज्ञा आहे. स्वप्नाचा साक्षी ज्याला तैजस म्हणतात त्या पुरुषाला क्रमाने ही संज्ञा आहे. तो सुषुप्तीचा साक्षी असतो. आणि ज्याला प्राज्ञ म्हणतात त्या पुरुषाला मकार ही संज्ञा सर्वजण लावतात. हे सर्व समाधीच्या पूर्वीच आहे, तत्वज्ञान झाल्यानंतरचे नाही. अनेक प्रकाराने स्थित असा विश्व नामक अकार पुरुषाचा उकारामध्ये लय करावा. नंतर ओंकाराचा दुसरा वर्ण उ जो तैजस पुरुष त्याचा शेवटच्या मकारामध्ये लय करावा. तसेच या सर्वांचे कारण जो मकार प्राज्ञ त्याचा सुद्धा चैतन्यमय परमात्म्याचे ठिकाणी लय करावा. याप्रमाणे लयाची कल्पना केल्यावर निर्मल व उपाधीपासून मोकळा होऊन तो मी पर म्हणजे श्रेष्ठ ब्रह्म आहे, नित्य मुक्त आहे अशी अनुभवयुक्त ज्ञान दृष्टी ठेवावी. याप्रमाणे परमात्म्याच्या ठिकाणी स्वतःची म्हणजे परमात्मा आणि जीवात्मा एक आहेत अशी भावना उत्पन्न झालेला, सर्वदा आत्मानंदामध्ये संतुष्ट, सर्व बाह्य वस्तूंचे विस्मरण पावलेला असा तो मनुष्य नित्य आत्मसुखाच्या प्रकाशाने युक्त होऊन प्रत्यक्ष मुक्त जीवनमुक्त झालेला निश्चल उदकाने भरलेल्या समुद्राप्रमाणे शांत राहतो. याप्रमाणे सर्वदा समाधी योगाचा अभ्यास करणाराला, सर्व इंद्रियांच्या विषयांपासून निवृत्त झालेल्याला, सर्व कामक्रोधादी शत्रूंवर पूर्ण जय मिळविलेल्याला आणि सर्वज्ञत्व, नित्यत्व, नित्यतृप्तत्व, ज्ञानरूपत्व, स्वतंत्रत्व आणि अनंतत्व
अशा 6 गुणांनी युक्त आत्म्याला ज्याने वश केले आहे अशाला मी सर्वदा प्रत्यक्ष दिसणारा होतो. सर्वदा सर्व बंधनांचा त्याग करून मुनीने रात्रंदिवस आत्म्याचे ध्यान करीत प्रारब्ध कर्म भोगीत आणि अभिमान रहित राहावे. तेने करून तो प्रत्यक्ष माझ्यामध्ये लय पावेल. संसार हा आरंभी मध्ये व अंती भय आणि शोक यांना कारण आहे असे जाणून विधी वाक्यांनी सांगितलेले सर्व कर्म त्यागून सर्व अखिल प्राण्यांचा स्वरूपभूत असा जो आत्मा त्याची भक्ती करावी. हे विश्व जीवात्म्याहून भिन्न नव्हे असे जाणले म्हणजे तो पुरुष मी जो परमात्मा त्याची अभेदरूप होतो. जसे संसारातून वेगळे काढलेले जल सागराशी अभेदरूप, लहान भांड्यातील दूध मोठ्या भांड्यातील दुधापाशी अभेदरूप, घटातील आकाश आकाशाशी अभेदरूप, घरातील हवा जशी हवेशी अभेदरूप, शब्द प्रमाण व युक्ती प्रमाण यांनी भ्रमाचे निराकरण केल्यामुळे ज्याप्रमाणे दृष्टीमध्ये दोष असल्याने 2 चंद्र दिसणे, दिशा संबंधाने दिशाभूल होणे अशा प्रकारचे भ्रम आहेत असे मनुष्य जाणतो. त्याप्रमाणे जगामध्ये राहणारा मनुष्य जर याप्रमाणे वर सांगितलेले ज्ञान जाणील तर हे जग मिथ्या आहे असे तो जाणीलच. सर्व विश्व हे मद्रूप आहे असे जोपर्यंत पाहता येत नाही तोपर्यंत माझ्या आराधनेमध्ये तत्पर असावे. जो श्रद्धायुक्त अत्यंत वृद्धी पावलेली भक्ती या लक्षणाने युक्त असेल त्याला मी रात्रंदिवस हृदयामध्ये दिसू शकतो. हे प्रिया, सर्व वेदातील साराचा संग्रह असलेले गुह्य ज्ञान हे पूर्ण विचार करून तुला मी सांगितले आहे. या लोकी जो बुद्धिमान पुरुष हे नीटपणे जाणतो तो जाणल्याबरोबर एका क्षणात सर्व पातकांच्या राशीपासून मुक्त होतो. हे बंधू, हे जे जग सर्वत्र दिसत आहे ती माया होय. या सर्वाला मनाने दूर सारून ते सर्व मद्रूप आहे या भावनेने शुद्ध अंतकरण होऊन सुखी आनंदमय व दुःखरहित हो. निर्गुण सर्व गुणाहून पलीकडे असलेल्या किंवा गुणात्मक स्वरूपाने जो अंतकरणाने केव्हाही माझीच सेवा किंवा भक्ती करतो तो मीच होऊन जातो, तो मद्रूप बनतो. ज्याप्रमाणे आपल्या किरणाने सूर्य त्रैलोक्याला पावन करतो त्याप्रमाणेच तो मत्स्वरूप झालेला माझा भक्त आपल्या चरणी संलग्न झालेल्या धुळीच्या स्पर्शाने सुद्धा त्रैलोक्याला पावन करतो. उपनिषद वाक्याने ज्याच्या कृतीचे ज्ञान होते अशा प्रत्यक्ष मी सर्व वेदांचे सार असे हे उत्कृष्ट अनुभवयुक्त ज्ञान सांगितले आहे. गुरु भक्तियुक्त जो श्रद्धेने याचे सतत पठन करील तो माझ्या वचनांवर विश्वास असेल तर माझ्या स्वरूपालाच पावेल. या ठिकाणी श्री रामगीता समाप्त झाली.